गणेश चतुर्थीसाठी हा असा झटपट होणारा मेकअप लुक मला 10-15 मिनिटात क्रिएट करायचा असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर मग आता आपला वर्षाचा आवडतीचा सण तो म्हणजे गणपती बाप्पा आलेले आहे। तर मग गणपतीसाठीचा वेगळा असा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। त्याच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झटपट असा मेकअप केलेला आहे। एकदम कमी टाइम लागणार आहे हा मेकअप करायला। त्यामुळे तुम्ही कोणती साडी जरी नेसली असेल, कोणता ड्रेस जरी घातला असेल तरी तुम्ही हा असा मेकअपचे जे रुटीन आहे ते फॉलो करून तुम्ही हा मेकअप करू शकता। तर मग हा मेकअप लुक कसा क्रिएट केला, याच्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट्स वापरले हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत की टायमर पासून। तर इथे माझ्याकडे हे लॅक्मेचं टायमर आहे आणि हे मी नाकावरती जिथे जिथे मला पोर्स वाटतात तिथे, जिथे थोडेसे अशा इम्परफेक्शन्स आहेत तिथे लावून घेतलीये। आता सेकंड स्टेप मध्ये आपण कलर करेक्टिंग करून घेणार आहोत। तर आता माझ्याकडे हे इनसाइडचं कलर करेक्टिंग पॅलेट आहे। त्यातला हा जो ऑरेंज शेड आहे ते जिथे जिथे मला थोडेसे डार्क पॉइंट्स वाटतात तिथे मी लावून घेतलीये। तर सर्वप्रथम डोळ्यांच्या खाली, आणि आता अर्थातच हा आपण ऑरेंज कलर लावलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या कलरला न्यूट्रलाइज करायला लागणार आहे। तर हा जो एक शेड आहे जो माझा जवळजवळ संपलेला आहे तो शेड घेऊन आपण त्या ऑरेंज कलरला न्यूट्रलाइज करणार आहोत। आता इथे आपलं कलर करेक्टिंग करून झालं आहे। तर इथे मी थोडीशी तुम्हाला वेगळी दिसत असेल, पण नंतर हे सगळं न्यूट्रलाइज होणार आहे। तर आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया, तर ते आहे फाउंडेशन। तर इथे मी आज हे के ब्युटीचं फाउंडेशन घेतलीये। तर हे फाउंडेशन आता आपण चेहऱ्यावरती लावून घेणार आहोत। हे बेसिकली असे 2 पंप मी हातावरती घेतली आणि ते मी पहिले माझ्या फेसवरती लावून घेणार आहे। आणि हा मी ब्युटी स्पंज घेतलेला आहे आणि आता याने मी फाउंडेशन टॅप करून घेतलीये। तर आता मी हा इतकाच लेअर ठेवणार आहे, म्हणजे मी अजून त्याला बिल्डअप करणार नाहीये। तर आता फाउंडेशन झाल्यावरती नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण वळूयात कन्सिलरकडे। तर इथे माझ्याकडे हे मेबलिनचं कन्सिलर आहे आणि ते आपण थोडंसं डोळ्यांच्या खाली लावून घेऊयात आणि नोजच्या ब्रिजवरती। आणि आता ते या ब्युटी स्पंजने टॅप करून घ्यायचं। तर आता इथे तुम्हाला माझ्या डोळ्यांच्या खाली पांढरटपणा थोडा जास्त वाटत असेल तर मग त्याच्यासाठी आपण ती पावडर घेऊन त्याला थोडंसं सेट करणार आहोत म्हणजे ते थोडंसं नॉर्मलला येईल। तर माझ्याकडे ही ब्लू हेव्हनची पावडर आहे। बाय द वे ही खूप छान पावडर आहे आणि फक्त तुम्हाला 120 to 130 रुपीजला मिळते। आणि अक्षरशः मी खोटं नाही सांगत, पण जेव्हापासून मी ही घेतली आहे ना तेव्हापासून मी ही पावडर यूज करते। माझ्याकडे दुसरी एक रिमेलची पावडर आहे ती मी 600-700 असं काहीतरी घेतलेली, पण दिस पावडर इज व्हेरी वर्थ इट आणि इतक्या कमी प्राईसमध्ये आहे। तर या पावडरने असे आपल्याला आपण अंडर आईज सेट करून घेऊयात। तर बेसिकली ही आता पावडर आपल्याला अशीच ठेवायची आहे थोडासा वेळ। आता आपण वळणार आहोत नेक्स्ट स्टेपकडे आणि तो नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आय मेकअप। तर आता आय मेकअपसाठी सगळ्यात पहिले मी माझ्या डोळ्यांवरती इथे थोडंसं कन्सिलर लावून घेणार आहे या पॅलेटमधलं।
तर बेसिकली आय मेकअप मला तितकासा असं करायला आवडत नाही, तितकासा हेवी मला आय मेकअप सोबत जायला आवडत नाही. तर आता हे झाल्यावरती आपण वळणार आहोत आय शॅडोकडे. तर आय शॅडोसाठी माझ्याकडे हे छोटेसं आय शॅडो पॅलेट आहे. हे नायकाचं आय शॅडो पॅलेट आहे आणि हे मला फ्री मिळालेलं. सो याच्यामधला हा जो सगळ्यात लाईट शेड आहे तो मी माझ्या क्रीजवरती लावून घेते आहे. माझ्याकडे हे दुसरं देखील NKचं आय शॅडो पॅलेट आहे. तर याच्यामधलं थोडासा मी हा शेड घेते आहे कॉर्नरवाला आणि तो मी परत वरती बिल्टअप करून घेते आहे. आता जी लास्ट स्टेप आहे याच्यामध्ये हे जे 2 ग्लिटर शेड्स आहेत ते मी माझ्या हातानेच डोळ्यांवरती लावून घेणार आहे. तर बेसिकली मी हे असं फिंगर्सवरती घेतलं आहे. आता हा जो वरचा गोल्डन शेड आहे तो मी घेते आहे. तर बेसिकली आता आपला आय शॅडो लावून झालेला आहे आणि आता मी आयब्रोज फिल करून घेणार आहे. तर याच्यासाठी मी ही नायकाची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे. पहिले मी माझे आयब्रोज ब्रश करून घेते आहे. ॲक्च्युली मी ना सध्या थोडेसे आयब्रोज वाढवते आहे त्याच्यामुळे थोडेसे माझ्या आयब्रोज तुम्हाला अस्तव्यस्त झालेली दिसतील. तर आता माझ्या इथे आयब्रोज फिल करून झालेले आहेत. तर आता मी वळणार आहे आयलायनरकडे. तर आता मी आयलायनर लावून घेते. तर मला एकदम असा कॅमेऱ्यावरती लावता नाही येणार सो मी लावून घेते पहिला. तर आता इथे मी आयलायनर लावून आलेले आहे आणि आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. आता तो आहे मस्कारा. तर मस्कारासाठी पहिले मी माझे लॅशेस कर्ल करून घेते आहे. आणि आता मी हा मेबलिनचा मस्कारा घेतला आहे आणि तो मी लावून घेते आहे. सेम मी जो ब्लॅक कलरचा पफ ती पावडर सेट करायला घेतलेला त्याच पावडरने आता आपण त्याला डॅप करणार आहोत. त्याच पफने सॉरी आता आपण त्याला डॅप करणार आहोत. आता आपण वळणार आहोत नेक्स्ट स्टेपकडे. तर या स्टेपमध्ये जो आय शॅडो मी माझ्या डोळ्यांच्या वरती लावलेला तर तो आपण खालच्या वॉटरलाईनला लावून घेणार आहोत. तर आता हे जे आय शॅडो पॅलेट आहे याच्यामधला आपण हा शेड लावलेला तर काइंड ऑफ हा आणि याच्या बाजूचा जो थोडासा डार्किश कलर आहे तो असा मिक्स करून हा जो असा पॉइंटेड ब्रश आहे तर याच्यावरती मी घेणार आहे आणि तो मी असा माझ्या डोळ्यांच्या खाली लावून घेते आहे. म्हणजे बेसिकली वरची आणि खालची जी वॉटरलाईन आहे साधारण सिमेट्रिकल वाटते, सेम वाटते. तर बेसिकली हा आता आपला आय मेकअप करून झालेला आहे. तर आता आपण थोड्याशा बेसिक स्टेप्स राहिलेल्या आहेत त्या कंप्लीट करून घेणार आहोत. तर आता आपण वळणार आहोत नेक्स्ट स्टेपकडे. तर ते आहे ब्रॉन्झर किंवा कंटुरिंग. तर याच्यासाठी आता आपण एक ब्रश घेतोय जो थोडासा असा जाडू ब्रश घ्यायचा आहे लाईक. तर हा इथे मी ब्रश घेतलेला आहे आणि हे जे पॅलेट आहे ब्लश पॅलेट तर याच्यामधला हा जो सगळ्यात डार्क असा ब्राऊन शेड आहे तो मी माझ्या फेसचे असे जे कट्स आहेत तिकडे लावून घेणार आहे. जॉलाईनवरती लावून घ्यायचं म्हणजे ती शार्प वाटते. आणि आता जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे ब्लश. तर ब्लशसाठी मी हा असाच थोडासा लाईट पिंक कलरचा हा ब्लश घेते आहे आणि तो मी माझ्या चेक्सवरती लावून घेणार आहे. काहींना ज्यांना आवडतं ते ब्लश नाकावरती सुद्धा लावतात. तर आता इथे जर तुम्हाला ब्लश लावताना एकदम अंदाज येत नसेल तर मी तुम्हाला एक टिप सांगते. हा आता ब्लश मी थोडासा ब्रशवरती घेते. तर बेसिकली असं करायचं म्हणजे
तर बेसिकली ही एक खूप सोपी अशी पद्धत आहे, ही पण कुठेतरी इंस्टाग्रामवरती पाहिलेली, तर तुम्ही असं करू शकता. आणि आता आपण लास्ट स्टेपकडे वळणार आहोत आणि ते आहे हायलायटर. तर इथे मी एक ब्रश घेतीये. बेसिकली हा जो ब्लशवाला जो असा हे ब्रशचा कॉर्नर आहे, तर त्याने मी जे हायलायटर आहे ते माझ्या हाय पॉईंट्सवरती लावून घेते. तर पहिले इट गोज लाईक दिस. आणि मला बेसिकली ही जी आपली लास्ट स्टेप आहे ती झालेली आहे. आणि आता सगळ्यात सेकंड लास्ट स्टेप ती म्हणजे लिपस्टिक. तर आता आपण लिपस्टिककडे वळणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे पहिला लिप लायनर घेते आणि हे मी माझे लिप्स जे आहेत ते लाईन करून घेते. तर बेसिकली हे एक नायकाचं लिप लायनर आहे आणि हा जो शेड आहे पिलो फाईट, तर बेसिकली हा मोस्टली सगळ्या लिपस्टिक्सवरती म्हणजे ॲटलिस्ट ज्या प्रकारच्या लिपस्टिक्स मी लावते त्या सगळ्या लिपस्टिक्सवरती मॅच होतो. तर इथे मी ही शेम्बॉरची लिपस्टिक घेतलेली आहे. आय गेस दिस इज 462 नंबर शेड. तर आता ही लिपस्टिक मी लावणार आहे. तर आता या लिपस्टिकमध्ये मी अजून थोडासा असा म्हणजे हा थोडासा कोरल शेड आहे तो मी मिक्स करणार आहे, बिकॉज मला ती थोडीशी लाईट वाटते आहे. आणि फायनली आता मेकअप स्प्रे. तर हा स्प्रे मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेते. बाय द वे ही माझी सेकंड बॉटल आहे आणि सेकंड बॉटल पण माझी जवळजवळ संपत आलेली आहे. आणि हा झालेला आहे आपला मेकअप. बेसिकली मी थोडेसे माझे केस ॲडजस्ट करते एक सेकंड. आणि फायनली हा माझा पूर्ण असा ड्रेस आहे आणि हा मी दुपट्टा पण घेतलेला आहे. बाय द वे माझा अगोदरचा जो हॉल व्हिडिओ होता, जो फेस्टिव्ह वेअरचा हॉल व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मी हा ड्रेस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा ड्रेस जो आहे तो मी मिशोवरून घेतलेला आहे आणि याची प्राईस जी आहे ती आय गेस 1100 का 1200 रुपीज आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती इथे आय बटनवरती अटॅच करते, तर तुम्ही तिकडे चेक करू शकता. तर मग हा होता आजचा आपला लुक. आणि हा जो मेकअप आहे तो आपण थोडासा असा झटपट केलेला आहे. हा असा 10-15 मिनिटात मेकअप होऊ शकतो. तर मग हा होता आजचा लुक. आणि हा जो लुक आहे गणेश चतुर्थी विशेष, तर हा जो लुक आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एकदा लाईकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. बाय द वे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि भरपूर मोदक खा. धन्यवाद.